नमस्कार, मी विशाल पाटील। राहुल गांधी यांनी एकतर्फी निवडणूक आयुक्तांची निवड, बनावट मतदार, बनावट मतदान, टार्गेट बूथ रिंगिंग आणि सीसीटीव्ही पुरावे लपवणं अशी अनेक कारणं देत अनेकदा निवडणूक आयोगावर आरोप केलेत आणि अशातच त्यांनी निवडणूक आयोगाच्या नव्या निर्णयावरून थेटपणे निवडणूक आयोगावरच ताशेरे ओढत मॅच फिक्सिंग असल्याचं म्हटलेलं आहे। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ 1 वर्षात नव्हे तर आता 45 दिवसात डिलीट करणार असल्याच्या निर्णयावर आयोगाला पुन्हा एकदा घेरत हल्लाबोल केलाय। तर तिकडे इस्रायल आणि इराणमधील संबंधांचा इतिहास हा इस्लामिक क्रांतीपासून अण्वस्त्र संकट आणि आता युद्धापर्यंत येऊन पोहोचलाय। या दोन देशांमधील संघर्ष इथपर्यंत कसा पोहोचला आणि त्याच जगावरती आणि भारतावरती काय नेमके परिणाम होतील या दोन्ही विषयांचा सविस्तर आढावा घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। निवडणूक आयोगानं निवडणुकीचं फुटेज नष्ट करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आयोगानं मोठा निर्णय घेत चक्क डेडलाईनही दिलेली आहे। निवडणुकीदरम्यान संकलित केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक डेटाचा दुरुपयोग होऊ नये यासाठी हा डेटा निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर 45 दिवसांनी नष्ट करावा अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत। निवडणूक कालावधीमध्ये आयोगानं संकलित केलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा, वेबकास्टिंग, व्हिडिओ फितींच्या माध्यमातून जमा होणाऱ्या डेटाचा दुरुपयोग होऊ शकतो। निवडणूक कायद्यानुसार व्हिडिओ रेकॉर्डिंग बंधनकारक नाहीये, मात्र निवडणूक आयोगानं अंतर्गत व्यवस्थापनासाठी निवडणुकीचे रेकॉर्डिंग सुरू केलेलं होतं। निवडणूक आयोगाच्या मते आयोगाच्या रेकॉर्डिंगच्या माहितीच्या आधारे सोशल मीडियावरती गैरसमज आणि चुकीची माहिती पसरवली जाते। चुकीच्या संदर्भात व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत आणि त्यामुळे निवडणुकीच्या 45 दिवसांनंतर सर्व रेकॉर्डिंग नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र आता यावर काँग्रेसनं निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती आक्षेप घेतलाय। काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप केलेले आहेत। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही निवडणूक आयोगावरती अनेकदा आरोप केलेले आहेत। या आधी अनेकदा काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवर गंभीर आक्षेप घेतलेले होते। मतदानाच्या वाढलेल्या टक्क्यावरती त्यांचा प्रमुख आक्षेप होता। मतदानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध करून देण्याची त्यांनी मागणी देखील केली होती। मात्र त्यातच आता निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेत या बूथवरील सीसीटीव्ही फुटेज, संग्रहित फोटो आणि निवडणुकीनंतर 45 दिवसांनंतर हे सगळं नष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे। निवडणूक आयोगानं या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगांना सूचना देखील केलेल्या आहेत। राहुल गांधी यांनी ट्विट करत निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरती नाराजी व्यक्त केलेली आहे। काय हा निर्णय होता, का त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, काय त्यांचं म्हणणं आहे ते अगदी थोडक्यात आपण जाणून घेऊया। तर निवडणूक आयोगावरती हल्लाबोल करत काय म्हणतात राहुल गांधी, तर मतदार यादी मशीन रिडेबल स्वरूपात देणार नाही, सीसीटीव्ही फुटेज, कायदा बदलून लपवले आणि निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ यावरती देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत। आता फुटेज 1 वर्षात नव्हे तर 45 दिवसात हटवलं जाईल, ज्याचं उत्तर हवं होतं तेच पुरावे नष्ट करत असल्याचा घणाघात त्यांनी निवडणूक आयोगावरती केलेला आहे। तर स्पष्ट आहे की मॅच फिक्स आहे आणि फिक्स केलेली निवडणूक लोकशाहीसाठी विष असल्याचं राहुल गांधी आपल्या सोशल मीडियावरती व्यक्त होताना म्हणतात। तर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या काळामधील सर्व प्रकारचा इलेक्ट्रॉनिक डेटा ही प्रक्रिया पार पडल्याच्या 45 दिवसांनंतर नष्ट करावा असे थेट निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। निवडणूक प्रक्रिया सुरू असताना छायाचित्रण, व्हिडिओ चित्रण, वेबकास्टिंग केलं जातं। कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी सीसीटीव्ही बसवले जात असतात। या इलेक्ट्रॉनिक डेटाचा वापर हा भविष्यामध्ये दुष्प्रचार करण्यासाठी किंवा अफवा पसरवण्यासाठी प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला असल्याचं कारण लोकसेवा आयोगानं दिलेलं आहे। दरम्यान निवडणुकीचा डेटा म्हणजे नेमकं काय आणि या डेटाचा गैरवापर खरंच होऊ शकतो का यावरती आपण आता एक नजर टाकणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून।
तर निवडणुकीचा डेटा म्हणजे नेमकं काय असतं, या डेटाचा गैरवापर होऊ शकतो का? तर निवडणूक प्रक्रियेदरम्यान आयोगातर्फे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी केली जात असते. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेनंतरच सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंगद्वारे मोठ्या प्रमाणात डेटा जमा केला जात असतो. तर निवडणूक कायद्यानुसार डेटा जमा करणं हे बंधनकारक नाहीये. अंतर्गत व्यवस्थापनाच्या सुविधेसाठी हे तंत्रज्ञान वापरलं जात असतं. तर या डेटाचा गैरवापर होत असल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत. डेटाच्या आधारे सोशल मीडियावरती गैरसमज, चुकीची माहिती देखील पसरवली जाते. निवडणूक न लढवलेल्यांकडूनही या डेटाचा गैरवापर होत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तर एकंदरीत निवडणुकीचा डेटा काय आहे हे आपण जाणून घेतलं. तर आयोगानं व्हिडिओ फुटेज नष्ट करण्याचे निर्देश दिले असले तरी त्याला अपवाद देखील ठेवलेला आहे. हा अपवाद नेमका काय आहे त्यावरही एक नजर टाकूया. तर न्यायालयामध्ये धाव घेतली तर निवडणुकीच्या संदर्भात आक्षेप असेल तर उमेदवार न्यायालयामध्ये जाऊ शकतो. अपवाद आपण यावेळेला जाणून घेतो आहोत. उमेदवार न्यायालयामध्ये गेला तर निवडणूक अधिकाऱ्यांना हे फुटेज नष्ट करता येणार नाही. आयोगानं तसे निर्देश राज्य निवडणूक आयोगांना दिलेत. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती आज अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आपण आमंत्रित केलेले आहेत विधिमंडळाचे माजी मुख्य सचिव अनंत कळसे आपल्यासोबत आहेत. भाजपचे प्रवक्ता नवनाथ बन आणि काँग्रेसचे प्रवक्ता गोपाळ तिवारी आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयुक्त सचिव रुबेन मस्करेन्हास हे देखील आपल्यासोबत आहेत. चारही मान्यवरांचं मी यावेळेला स्वागत करतो. आणि सगळ्यात आधी आज ज्या प्रकारचा आक्षेप घेण्यात आलेला आहे तो म्हणजे काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्याकडून. गोपाळ तिवारी यांना मला प्रश्न विचारायचा आहे खरं तर, की गोपाळ तिवारी एका बाजूला काँग्रेसनं आक्षेप तर घेतलेला आहे, मात्र दुसरीकडे मॅच फिक्सिंगचा आपण थेटपणे आरोप कसा काय करता? काय नेमकं काँग्रेसचं म्हणणं आहे? विचारजी, जो आरोप घेतलेला आहे तो कुठल्या एका पक्षाच्या हितासाठी घेतलेला नाहीये. तो आरोप जो केलेला आहे तो देशात लोकशाही व्यवस्थेचं संरक्षण व्हावं याच्यासाठी ते आरोप केलेले आहे. त्या ठिकाणी लगेच ते आरोप घेतल्यामुळे काँग्रेसलाच त्याचा फायदा होईल असं काही नाही. या सगळ्या गोष्टी अजून अनओपन आहेत. तर मुद्दा असा आहे की राहुलजींनी ज्या वेळेला हे 13 भाषांमध्ये देशातल्या प्रमुख वृत्तपत्रांमध्ये जो लेख लिहिला तो पुराव्यासकट दिला. संसदेत हा मुद्दा उचलला. महाराष्ट्रातल्या लोक 5 वर्षाच्या काळात आणि लोकसभा ते विधानसभा निवडणूक या 5 महिन्याच्या काळात किती मतदान वाढलं, जे जाहीर ऍडल्ट पॉप्युलेशन आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान कसं वाढलं, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समोर आणलेल्या आहेत. आणि त्यावर पत्रकार परिषद घेतलेले आहे, संसदेत मुद्दा उपस्थित केलेला आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी काही होत नव्हतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी त्या समोर आणल्या. ते निवडणूक आयोगाला देखील काँग्रेसचं शिष्टमंडळ भेटलेलं आहे. हे सगळं करत असताना आपल्याला 1-2 गोष्टी लक्षात येईल. जर भारतीय जनता पक्षाच्या मनात जर काही नसेल तर 5 जजच्या बेंचनी तेव्हा मार्च 2023 मध्ये असा निर्णय दिला होता की 1991 पासून निवडणूक आयोगाची स्थापना कशी करावी याविषयी काही संकेत नाहीये. परंतु त्या काळात पुन्हा निवडणूक आयोगाबद्दल किंवा निवडणूक प्रक्रियेबद्दल कुणी त्यावेळेच्या विरोधी पक्षांनी देखील हरकत किंवा आक्षेप घेतलेले नव्हते. म्हणजे TS शेषन सारखा निवडणूक आयुक्त येऊन देखील त्यांनी आमूलाग्र सुधारणा केलेल्या आपण पाहिलेल्या, देशाने पाहिलेल्या. अनेक स्थित्यंतरं झाली, अनेक सरकार बदललेली आहे. आणि हे सगळं असताना 5 जज बेंचच्या जेव्हा जजनी हा निर्णय दिला की आमच्या ज्युडिशरी तर्फे सर न्यायाधीश यांना निवडणूक सिलेक्शन कमिटीमध्ये घ्या, पंतप्रधानांना घ्या आणि विरोधी पक्ष नेत्यांना द्या. म्हणजे एक प्रमुख, न्यायालयीन प्रमुख, पंतप्रधान आणि विरोधी पक्ष, हा निर्णय या सरकारने का बदलला बरं? आणि सरन्यायाधीशांना बाजूला करून तुम्ही अमित शाह गृहमंत्र्यांना घेतलं. म्हणजे एकटे राहुल गांधी तिथे त्यांचा आवाज काय पोहोचणार आहे? तेव्हा तुम्ही दोघं आणि एक राहुल गांधी विरोधी पक्ष नेता, हे सरळ आहे.
आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या मनात काही नाहीये, फेअर इलेक्शनला तुम्हाला सामोरं जायचं आहे, तर हे असल्या गोष्टी करता कशाला? आणि जेव्हा 45 दिवसांचा डेटा ठेवला जातो, तो देखील कोर्टाच्या आदेशाने ठेवला जात होता आणि सगळ्यांकडे जाण्याचा प्रश्नच नाही. जो कोणी हरकत घेईल आणि कोर्टात जाईल तेव्हा त्याला तो डेटा अवेलेबल करून द्यायचा. सरसकट डेटा नाही, पण मग गोपाळ तिवारीजी, मॅच फिक्सिंग कुणाकुणात झाली असा आपला आरोप आहे. तुम्ही जो मॅच फिक्सिंगचा आरोप करताय गोपाळ तिवारी, नेमका इशारा तुमचा कोणाकडे आहे? कुणाकुणाची मॅच फिक्सिंग झाली आहे? जर हे बघा, या लोकशाही व्यवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदान यादीबद्दल, मतदान यादी हा लोकशाहीचा आधार आहे आणि ह्याच्याविषयी भाष्य केलेलं आहे. जर आपल्याकडे एकाच करोडपती असो, लखपती असो किंवा एखादा गरीब असो, त्याला एकच मतदानाचा अधिकार आहे आणि त्या मतामधनं पुढच्या 5 वर्षाचं देशाचं, राज्याचं भवितव्य घडत असतं. गोपाळ तिवारी, तेच मी विचारतोय, मॅच फिक्सिंग मग मतदारांची झालेली असं म्हणायचंय का? नाही, अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी असताना निवडणूक आयोगावर हे दबाव का जातात? निवडणूक आयोगाला अशा पद्धतीचे कायदा करून त्या पद्धतीने हे डायरेक्शन देण्याची वेळ का येते? काल परवा अमित शहा जेव्हा बिहारला जाणार होते, अचानक बिहारचा दौरा रद्द करून त्यांनी हा निर्णय इलेक्शन आयोगावर, निवडणूक आयोगावर दबाव आणून हा घ्यावा का लागतोय? म्हणजे ह्याची कारण काय सांगा ना मला. अशा पद्धतीने 45 दिवसानंतर. बरं, चला, नवनाथ बन यांच्याकडून आपण उत्तर घेऊयात. भाजपचे प्रवक्ता आहेत ते. एका बाजूला मॅच फिक्सिंग म्हणत असताना थेटपणे निवडणूक आयोगावरती आक्षेप घेतला जातोय, मात्र आपल्यावरती गोपाळ तिवारी यावेळेला बोलत नाहीयेत की ही मॅच फिक्सिंग नेमकी कोणामध्ये झाली. नवनाथ बन. विशालजी, मला चर्चेची सुरुवात करण्यापूर्वी गालिब यांचा एक शेर आठवतो. प्लीज. ता उम्र गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. अशा पद्धतीची अवस्था. विशालजी, मला बोलू द्या. गोपाळजी, मी आपल्याकडे येईल. नवनाथ बन बोलतायत यावेळेला, बोला. विशालजी, मी ज्या पद्धतीने म्हटलं की ता उम्र गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा, अशी अवस्था राहुल गांधी यांची झालेली आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेस आणि राहुल गांधी निवडणूक हारतात तेव्हा मॅच फिक्सिंगचा आरोप होतो. लोकसभेमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या तेव्हा यांनी कुठेही निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला नाही, महाराष्ट्राच्या निवडणूक प्रक्रियेवर शंका घेतला नाही. एवढंच काय, कर्नाटक, तेलंगणामध्ये जिंकले त्यावेळेला देखील यांनी आक्षेप घेत. ते जेव्हा बोलत होते, विशालजी, ते जेव्हा बोलत होते, मी शांतपणे ऐकून घेतो. आपल्याकडे पुन्हा येईल, आपल्याला संधी देईलच. नवनाथ बन यांचं बोलणं पूर्ण होऊ देत आधी. या गोष्टी निवडणूक आयोगाने वेळोवेळी सांगितलेलं आहे, पण तुमची ऐकायची तयारी नाहीये. काय तुम्हाला जे सोयीचं आहे ते ऐकायचं आहे आणि जे तुमच्या सोयीचं आहे नाहीये ते ऐकायचं नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने राहुल गांधींना वेळोवेळी उत्तरं दिलेली आहेत, वेळोवेळी सांगितलं, परंतु राहुल गांधी निवडणूक आयोगाकडे जात नाहीयेत. निवडणूक आयोगाकडे न जाता फक्त माध्यमांवर आणि ट्विटरवर अशा प्रकारचे प्रश्न. विशालजी बोलू द्याल का? विशालजी बोलू द्या. तिवारीजी, मी आपल्याला पुन्हा एकदा संधी देईन. मी आपल्याला संधी दिली होती मॅच फिक्सिंगचा आरोप नेमका कुणाचा आहे हे बोलण्यासंदर्भातली. मात्र आता नवनाथ बन, आपण आपला मुद्दा पूर्ण करा, त्यानंतर मला रुबेन आपल्याकडे देखील यायचंय. नवनाथजी. विशालजी, ज्या पद्धतीनं राहुल गांधी सातत्यानं निवडणुकांमध्ये पराभूत होता मध्ये, आता जवळपास 28-29 निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचा पराभव झालेला आहे. त्यामुळे या पराभवाचं खापर कुणालावर फोडायचं, तर इथल्या व्यवस्थेवर फोडायचं, निवडणूक आयोगावर फोडायचं, अशा पद्धतीचं काँग्रेसचं हे धोरण आहे. काँग्रेस लोकांमध्ये नाही आहे. भारतीय जनता पार्टी सातत्यानं लोकांपर्यंत जाते. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी ही सातत्यानं लोकांमध्ये असतात, अमित भाई लोकांमध्ये असतात, देवेंद्रजी देखील लोकांसाठी काम करतात. पण त्या तुलनेमध्ये राहुल गांधी कधीही लोकांमध्ये नसतात. त्यांचे विदेश दौरे असतात, परदेशात जाऊन भारताला बदनाम करण्याचं षडयंत्र सातत्यानं राहुल गांधींनी केलेलं आहे. आणि निवडणुकीमध्ये आपल्याला निवडणूक जिंकता येत नाही म्हटलं की मग मॅच फिक्सिंग झाला अशा पद्धतीचा आरोप केला जातोय. नाचता येणं आणि अंगण वाकडं अशा पद्धतीची अवस्था काँग्रेसची आहे. राहुल गांधी आता आरोप का करतायत, तर आपल्याला माहित आहे की येत्या काही महिन्यामध्ये बिहार विधानसभेची निवडणूक आहे आणि या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राहुल गांधी पुन्हा एकदा तोंडावर आपटणार आहे, यामध्ये अजिबात शंका नाहीये. मग त्या पराभूत होण्याचं कारण काय सांगायचं, तर मग आतापासून निवडणूक आयोगावर शंका घ्यायची, मग ईव्हीएम वर शंका घ्यायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वेळोवेळी निवडणूक आयोगाने दिली आहे.
तरी आपला पराभव का झाला हे सांगण्यासाठी एक कारण असावं म्हणून एक नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न बरं, दुर्दैवानं फेक काँग्रेस आणि नरेटिव्हचा राहुल तुम्ही गांधीकडनं आरोप करत करतायत होते. नवनाथ बनजी, ज्यावरती मी गोपाळ तिवारी यांच्याकडे जाईलच. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयुक्त सचिव रुबेनही आपल्या सोबत आहेत. रुबेनजी, ज्यावेळेला निवडणुका झाल्या, निवडणुकांसंदर्भातले निकाल आले, त्यावेळेला आपण थेट ईव्हीएम मशीनवरती आरोप केलेला होता, म्हणजे आपनं हा आरोप केलेला होता. आज ज्यावेळेला एक सगळ्यात मोठा निर्णय देशामध्ये घेतला जाणार आहे की 45 दिवसांमध्ये डेटा जो आहे तो मात्र आता गायब करायचा आहे किंवा त्या ठिकाणाहून काढून टाकायचा आहे, या मागचं कारण आपल्याला काय वाटतं? आम आदमी पक्षाचं यावरती काय म्हणणं आहे? नाही बघा, म्हणजे हे इथे जे भाजपचे प्रतिनिधी आहे ते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही बघा, जेव्हापासून जी कमिटी होती, जी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे चीफ इलेक्शन कमिशनरला अपॉइंट करते, त्या जेव्हापासून चेंज म्हणजे लीडर ऑफ ऑपोजिशन होतं, त्या सीजेआय होतं आणि पंतप्रधान होते, जेव्हापासून तिकडे सीजेआय काढून एक युनियन मिनिस्ट्री आणलं गेलं तेव्हापासून इलेक्शन कमिशनचा एक म्हणजे एक सारखं नाटक इथे सुरू झालेलं आहे. जेव्हा लोक प्रश्न विचारतात इलेक्शन कमिशनला, त्यांचा प्रश्न न देता तुम्ही डायरेक्टली तुम्ही ऍक्शन घेता. आणि इतकं कशाला घाई? म्हणजे डिसेंबर 2024 मध्ये पंजाब हायकोर्टचं निर्णय आलं की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज एका ऍडव्होकेट मेहमूद प्राचा म्हणून आहे त्यांना द्या. त्या निर्णयाला इन्फ्रक्च्युअस करण्यासाठी 24 तासात इलेक्शन कमिशन आणि सरकारांनी मिळून जे कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स आहे त्याला त्यांनी अमेंड केलं 24 तासात. म्हणजे इतकं कशाला घाई? आणि दुसरं म्हणजे सध्याचे जे निर्णय आहे फक्त 45 दिवसासाठी ठेवण्यासाठी, म्हणजे इलेक्शन मध्ये स्टेक होल्डर फक्त उमेदवार नाही, इलेक्शन मध्ये स्टेक होल्डर प्रत्येक नागरिक आहे, जनता आहे. आणि फक्त 45 दिवस म्हणजे ठेवण्यापूर्वी म्हणजे काय? एकातर्फी आम्ही इथे डिजिटल इंडिया म्हणतो, आम्ही सांगतो की इतकं मोठं डेटा आम्ही इतकं छोटंसं स्टोरेज मध्ये आम्ही स्टोअर करू शकतो. तर इतकं स्टोरेज इतकं सोपं असताना म्हणजे इतकं घाई कशाला ते सगळं मिटवण्यासाठी? बरं, रुबेनजी, तुम्ही जो महत्वाचा प्रश्न उपस्थित केला की डेटा का डिलीट करावा असं वाटतं किंवा 45 दिवसाचा निर्णय का घेण्यात येतोय, नवनाथ बन सरकारकडून या संदर्भातलं उत्तर देतीलच. मात्र आता मला थेटपणे यावेळेला विधिमंडळाचे माजी मुख्य सचिव अनंत कळसे सर आपल्याकडे यावंसं वाटतं. राजकीय पक्ष तर आपापली बाजू मांडताना दिसतात, मात्र ज्या वेळेला प्रश्नचिन्ह निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरतीच राजकीय प्रश्नचिन्ह उपस्थित करतात राजकीय पक्ष, त्यावेळेला मात्र मतदार असतील, सर्वसामान्य मतदारांच्या मनातही काही प्रश्न निर्माण होतात. 1 वर्षाऐवजी 45 दिवसांचा असलेला जो निर्णय आहे, त्याचबरोबर यादी जी आपल्याला रिडेबल करता येणं शक्य नाही किंवा अशा प्रकारचे अनंत निर्णय त्या ठिकाणी घेण्याची वेळ आलेली आहे. काय वाटतंय आपल्याला या निर्णयाकडे पाहता? आणि एक प्रकारे निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहण्यासारखी ही परिस्थिती आहे का? राजकीय पक्षांचे आरोप प्रत्यारोप सुरू राहतील, मात्र आम्ही मतदारांनी कुणाकडे पाहायचं? अनंत कळसे. यामध्ये मी सर्वांचा आदर राखून एक स्पष्ट करू इच्छितो की निवडणूक आयोग ही निष्पक्षपाती इंडिपेंडंट कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे आणि आर्टिकल 324 आहे भारतीय संविधानाचं. त्याप्रमाणे निवडणुकीचं संचालन करण्याची संपूर्ण जबाबदारी, निवडणुकीचे निकाल लावण्याची संपूर्ण जबाबदारी म्हणजे विधानसभेचं असो लोकसभेचा असो की या संदर्भात निवडणूक आयोग हा एक स्वतंत्र अथॉरिटी संविधानाने निर्माण केलेली आहे. आणि त्यामध्ये त्यांना निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार हे आयोगाला आहे. ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि इतर 2 ते सदस्य असतात आणि हे निष्पक्ष आणि कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे आणि त्यांचे निर्णय घेण्याचं त्यांना संविधानाप्रमाणे संपूर्ण स्वातंत्र्य आहे, इंडिपेंडन्स आहे. आणि ही भारताच्या घटना आपण जे 1950 साली अंगीकारली त्यामध्ये सुद्धा अशी चर्चा आपण केली. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल आणि निवडणूक आयोगाच्या कार्याबद्दल सविस्तर झालेली आहे. आणि त्यावेळी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे जे मेंबर्स होते, सदस्य होते, एच.व्ही. कामत असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा इतर बॅरिस्टर जयकर असो, या सदस्यांनी या निवडणूक आयोगाबाबत फार मोठी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि त्यामध्ये निवडणूक आयोगाने 1952 पहिलं इलेक्शन कंडक्ट केलं आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने सातत्याने एवढ्या मोठ्या
मॅग्नेटिक जी सर्वात मोठी लोकशाही आहे देशामधली, या सर्वांची निवडणुका अत्यंत सक्सेसफुलपणे कंडक्ट केलेल्या आहेत. त्यामुळे याच्यामध्ये आर्टिकल 324 अगदी क्लिअर आहे आणि यामध्ये संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाचा एखाद्याला बातमी नसेल तर ते सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात ते जाऊ शकतात. एवढीच मी कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन स्पष्ट करू इच्छितो. बरोबर आहे. एका बाजूला आपण म्हणताय की स्वतंत्र निर्णय घेण्याची त्या ठिकाणी पूर्णपणे सोय आहे किंवा तशा प्रकारचा नियम आहे, मात्र ते होताना का दिसून येत नाही? राजकीय पक्ष एकमेकांवरती आरोप का करताना दिसतात? तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप सातत्यानं होताना दिसतोय. गोपाळ तिवारीजी, मी आपल्याकडे येईल. महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप केला जातो, तर दुसरीकडे ब्रेकवर जाण्याआधी ज्या प्रकारे सर्व पक्षीयांबरोबर आपली चर्चा सुरू होती, त्यामध्ये एक मुख्य बाब जी आहे ती नवनाथ बन यांनी मांडलेली होती. त्यांचं म्हणणं होतं की राहुल गांधी माध्यमांसमोर बोलतात किंवा सोशल मीडियावरती व्यक्त होतात, लेखी तक्रारीचं प्रावधान असताना लेखी तक्रार न करण्यामागचं कारण काय? गोपाळ तिवारीजी. हे बघा, लेखी तक्रार आम्ही इलेक्शन आयोगाला दिल्लीमध्ये वेळोवेळी भेटून दिलेलं आहे. बरं. इनफॅक्ट हे जेव्हा काही आरोप आणि लेख झाले तेव्हा निवडणूक आयोगाकडनं सूत्रांनी सांगितलं अशा पद्धतीच्या बातम्या आल्या. इनफॅक्ट निवडणूक आयोगाने आपल्या सही शिक्क्यानिशी कुठलंही स्टेटमेंट जाहीर केलेलं आहे. याविषयी वारंवार आम्ही मागणी केलेली आहे हे पब्लिक डोमेन मध्ये. मुद्दा असा आहे की महाराष्ट्राच्या इलेक्शन मध्ये पूर्वी जी मतदार यादी जी जाहीर झाली होती त्याच्यानंतर जर वाढीव मतदार असेल तर एवढी मतदार संख्या संध्याकाळी 5 ते पहाटे म्हणजे तिथे काय मतदानाच्या रांगा लागल्या का? प्रचंड मतदान झालं कसं एवढं? आणि त्याचे आधार काय? जर पूर्वी जे यादी दिली होती ती आता कुठल्या यादीनुसार आपले हे मतदानाचे आकडे जुळतात, ती यादी आम्हाला द्या, एवढाच प्रश्न येतो. आणि जाहीर ऍडल्ट पॉप्युलेशन जर नोंदणीकृत मतदारांसंख्येपेक्षा जर जास्त मतदान आहे तिथे होत आहे तर हे कशाच्या आधारे? आणि हे निवडणूक आयोगाला द्यायला हरकत काय? ते कुणाची काय व्यक्तिगत खासगी प्रॉपर्टी नाहीये, ही देशाची संपत्ती आहे आणि ही स्वायत्त संस्था आहे. आणि आता जे आमचे आपचे जे प्रवक्ते त्यांनी पण सांगितलं बरोबर आहे, कारण त्यावेळेला पंजाब हरियाणा हायकोर्टाने जो निर्णय दिला होता की यांना ह्या पद्धतीचं सीसीटीव्ही फुटेज द्या, त्यांनी ताबडतोब कॅबिनेटने निर्णय घेतला आणि सांगितलं की हे देऊ शकत नाही. व्हॉट नॉनसेन्स! हे काय आहे तुमचं? म्हणजे तुम्हाला सत्य परिस्थिती बाहेर येऊन द्यायची नाहीये. त्या मेहबूब पार्चाने अनेक व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत आणि तुमचेच म्हणजे तुमचं मन खात आहे. तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यात तुम्ही काय केलेलं आहे आणि म्हणून तुम्ही देऊ शकत नाही. दुसरं काय? आणि मॅच फिक्सिंग म्हणजे जेव्हा एखादा खेळाडू स्वतःच जर अंपायर ठरवत असेल, जसं मोदींनी शहांना घेतलं आणि सरन्यायाधीशांना बाहेर गेलं. आता एकीकडे तुम्ही चंद्रचूडच्या घरी जाताय देवदर्शनाला आणि मग त्यांना निवडणूक सिलेक्शन मध्ये घ्यायला अडचण काय होती? म्हणजे काय म्हणजे समजत नाही. सरन्यायाधीश हे संपूर्ण न्याय व्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत. न्याय व्यवस्था, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी, विरोधी पक्ष नेता या तिघांचा जर निवडणूक आयोगाचं सिलेक्शन करणारी जर कमिटी होती, तसा 5 जणांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 5 जणांच्या न्याय खंडपीठाने जर निर्णय दिला होता तर त्यांना त्याच्यातनं बाजूला करायचं कारण काय? आणि 45 दिवसात बरोबर. तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर घेतो, मात्र आपण लेखी तक्रार निवडणूक आयोगाकडे केली असल्याचं आपलं म्हणणं आहे. ते कितपत खरं आहे तेही आपण जाणून घेऊयात. दुसरीकडे रुबेन, मला आपल्याला विचारायचं आहे, रुबेन, ज्या वेळेला थेटपणे आरोप होतोय की डेटा आणि त्याचा होणारा गैरवापर याची जी भीती व्यक्त केली जाते, ती भीती आम आदमी पक्षाला देखील वाटते का? डेटा आणि त्याचा होणारा गैरवापर कशा प्रकारे होऊ शकतो? नेमकं काय आणि कसली भीती वाटते या संदर्भात? कुठल्या पक्षाचा प्रश्न नाहीये. मला सांगा, जे इलेक्शन कमिशनचं बोलणं आहे की त्यांना भीती आहे की असं गैरवापर होणार, पण कुठे कोण गैरवापर होणार? कसं गैरवापर होणार? त्याचा कोण वापरणार? आणि हा डेटा म्हणजे हा इलेक्शन कमिशनच्या ताब्यात असतो, म्हणजे जे सरकारचे जे यंत्रणा आहे त्यांच्या ताब्यात असतो. तर हे कुठून हे जे काही सीसीटीव्ही फुटेज म्हणा, डेटा म्हणा, टेलिकास्टिंगचा डेटा म्हणा, हे सगळं त्यांच्याकडलं डेटा आहे. म्हणजे त्यांच्याकडे सिक्युरिटी अपॅरेटस नाही आहे की ते प्रॉपरली त्यांना गार्ड करू शकतं. म्हणजे 1 वर्षासाठी पण त्यांच्याकडे म्हणजे अपॅरेटस नाहीये ते गार्ड करू शकतं. आणि दुसरं म्हणजे इलेक्शन कमिशनचं काय म्हणणं आहे की इंटरनल मॅनेजमेंट टूल, सीसीटीव्ही इंटरनल मॅनेजमेंट टूल नाही आहे. सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे
की तुम्ही जे काही तुमच्याकडे पुरावे आहे, जे काही तुमच्याकडे रेकॉर्ड्स आहेत, ते रेकॉर्ड्स तुम्ही लवकरात लवकर नष्ट न करता त्यांना ठेवा. कारण जोपर्यंत जे स्टेक होल्डर्स आम्ही म्हणतो ते तिकडे रिसर्चर्स येतं, तिकडे सामान्य नागरिक येतं, सगळं काही लोक येतं. म्हणजे तुम्हीच सांगा, 45 दिवसात जर उमेदवारांनी अर्ज नाही केले, इलेक्शन पिटिशन नाही केलं, त्यांना डिलीट करून टाकायचं. म्हणजे इलेक्शन कमिशनला नेमकं काय लपवायचं आहे? आणि हे मिसयूजचा एकही उदाहरण कोणी दिलं? आणि मिसयूज म्हणजे कोणी केलं मिसयूज? काय डेटा म्हणजे कुठे काय मिसयूज करण्यात आला? हे पूर्ण आर्बिट्ररी आहे. आणि हा जे काय निर्णय आहे, या निर्णयाला आम्ही चॅलेंज करणार सुप्रीम कोर्टमध्ये. बर, तुम्ही स्वतः जाणार आणि कायद्याच्या माध्यमातून हा जो निर्णय घेतलेला आहे त्याला कुठेतरी चॅलेंज देखील करणार आहात. मात्र दुसरीकडे निवडणूक आयोगाला नेमकी कसली भीती वाटते? निवडणूक आयोगाकडे असलेला डेटा, त्याचा गैरवापर कशा प्रकारे होऊ शकतो, यावरती आपण थेट नवनाथ बन आणि अनंत कळसे यांच्या देखील प्रतिक्रिया घेणार आहोत. भाजपचे प्रवक्ता नवनाथ बन यांच्याकडे मी जाईल. नवनाथ बन, जसं काँग्रेस असेल, आम आदमी पार्टी असेल, ते जसे निवडणुकांना सामोरे जातात तसाच आपलाही पक्ष त्या ठिकाणी निवडणुकांना सामोरं जावं लागतो. आपल्यालाही वाटतं का की निवडणूक आयोग ज्या पद्धतीचा निर्णय घेतो आहे तो योग्य पद्धतीचा आहे? 45 दिवसामध्ये डेटा डिलीट करणं असेल किंवा काढून टाकणं असेल, या निर्णयाला आपलं समर्थन आहे का? हे बघा, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि आम आदमी पार्टी निवडणूक आयोगावर शंका घेत आहेत. खरं तर निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. त्यांना पूर्णपणे निवडणूक कशा पद्धतीने निर्णय घ्यायचे याचे अधिकार आपल्या लोकशाहीमध्ये संविधानाने दिलेले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीनं निवडणूक आयोगावर आक्षेप घेणं हे अतिशय चूक आहे. राहिला प्रश्न निवडणुकीच्या पद्धतीचा, तर याच पद्धतीनं म्हणजे ज्या पद्धतीनं आता निवडणूक होतात त्याच पद्धतीनं काँग्रेसच्या काळात देखील राजवटीमध्ये निवडणूक होत होत्या. परंतु त्यावेळेला कशा पद्धतीनं मिसयूज केला जात होता, अगदी देशामध्ये आणीबाणी लावण्यापर्यंत कटकारस्थान काँग्रेस सारख्या पक्षाने केलेलं आहे. त्यामुळे त्यांना तर निवडणूक आयोग, देशाची स्वायत्त संस्था, याच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीये. कारण भारतीय जनता पार्टी ही सातत्यानं लोकांमध्ये जाणारी पार्टी आहे. सातत्यानं लोकांमध्ये ही पार्टी राहते. लोकांचा विश्वास जिंकणं आणि त्यातून निवडणूक जिंकणं याबद्दल भारतीय जनता पार्टी काम करतं. फक्त ट्विटरवर किंवा सोशल मीडियावर अशा पद्धतीचे आरोप करायचे आणि यांनी मॅनेज करून निवडणूक जिंकली, मॅच फिक्सिंग केली, अशा पद्धतीचा आरोप भारतीय जनता पार्टी करत नाही. भारतीय जनता पार्टी सातत्यानं जनहित लक्षात घेतं आणि त्यामुळं काँग्रेस आता बिहारमध्ये येत्या काही दिवसामध्ये निवडणूक आहेत. तुम्हाला आठवत असेल, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसने निवडणूक जिंकल्या. त्यावेळेला कुठेही यांनी त्या सगळ्या याच्यामध्ये मॅच फिक्सिंगचा आरोप केला नाही. त्यांना वाटलं की ही पद्धत योग्य आहे. एखादा निर्णय सुप्रीम कोर्टानं काँग्रेसच्या बाजूने दिला किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने दिला तर त्यांना तो योग्य वाटतो. परंतु तोच निर्णय जर का भाजपला सोयीचा आहे असं वाटलं तर लगेच मग यंत्रणांवर शंका घेतली जाते. मला वाटतं हे दुटप्पी धोरण आहे. अशा पद्धतीचं आपल्याला हवं ते निर्णय घ्यायला आणि त्याचं कौतुक करायचं आणि आपल्या विरोधात निर्णय गेला की त्याबद्दल नाक मुरडायचं, हे काँग्रेसचं सातत्यानं धोरण राहिलंय. आणि तुम्ही दुसरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राहुल गांधी हे सातत्यानं निवडणुकींच्या राजकारणामध्ये अपयशी ठरलेले आहेत. कारण काँग्रेसचा लोकशाहीवर विश्वासच नाही. घराणेशाहीमधून अशा पद्धतीचे नेतृत्व उदयाला येत नाही, ते लोकांमधून यावं लागतं. परंतु काँग्रेसला आधी आपण जो आरोप केलेला तो अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. गोपाळ तिवारींकडनं मी याचं उत्तर घेईल. मात्र तत्पूर्वी रुबेन, आपण ब्रेकवर जाण्याआधी म्हणालेला होता मिसयूज कुठे होतो? मिसयूजचं एक उदाहरण ते देताना म्हणतायत, भाजप ते उदाहरण देताना म्हणते काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये हे सगळं काही झालेलं आहे. रुबेनजी, अरे, जे भाजपचे आता प्रतिनिधी म्हणजे बोलत होते, म्हणजे त्यांच्याच भारतीय जनता पार्टीचा मार्गदर्शन मंडळ मधील असलेले लालकृष्ण अडवाणीने स्वतःच जे आरोप आज ऑपोजिशन करतायत तेच त्यांनीच आरोप केलेला आहे. तर तेव्हा भाजप म्हणजे तेव्हा म्हणजे याच्यावर भाजप प्रतिनिधीचं काय म्हणणं आहे? म्हणजे जेव्हा भाजप आरोप करतात ते बरोबर आणि जेव्हा ऑपोजिशन आरोप करता, प्रश्न विचारते ते चुकीचं. ते म्हणजे तुम्हीच सांगा, एक उदाहरण दिलंय का इलेक्शन कमिशननी की याचा गैरवापर झाला, की हा सीसीटीव्ही फुटेज कुठे बाहेर पडला आणि त्याचा काहीतरी भलताच परिणाम झाला? तर काहीही म्हणजे प्रश्नाचं उत्तर न देता इलेक्शन कमिशन हा स्टोनवॉल करण्याचा प्रयत्न करताय. दाल काली आहे. बरं, दाल काली आहे, ती साफ कोण करणार हा देखील एक प्रश्न आहे. मात्र गोपाळ तिवारीजी, मी आपल्याकडे येईल. त्यांचं म्हणणं आहे की ज्या वेळेला तुमच्या मनाप्रमाणे निकाल लागतात त्यावेळेला निवडणूक आयोगावरती आक्षेप नसतो, मात्र निकाल आपल्या अपोजिट लागला तर मात्र तुमचा आक्षेप आहे.
गोपाळ तिवारीजी. नाही, विशालजी, अतिशय बेजबाबदार आणि हास्यास्पद विधान आहे त्यांचं. आणि राहुल गांधी लोकांमध्ये नसतात. अरे 5,000 किलोमीटरची भारत जोडो यात्रा त्यांनी केलेली आहे आणि त्यामध्ये लोकांमध्ये जाऊनच त्या ठिकाणी केली आहे. आता पहलगामचे अतिरेकी जे हल्ले झाले त्या जखमींची विचारपूस करायला, त्यांच्या घरी जे लोक मारले गेले त्यांची विचारपूस करायला एकमेव विरोधी पक्ष नेते राहुल गांधी गेले होते. मणिपूर जळतंय पण पंतप्रधान तिकडे जात नाही. अहो, ह्याच्यापेक्षा 10 पट लोकांमध्ये जाणारा हा नेता आहे. आणि म्हणून 14 ते 24 मोदी सरकारचा अनुभव घेऊन देशातील जनतेने 50 चे 100 डबल 100% यश दिलेले काँग्रेसला आणि 100% जागा वाढवलेल्या आहेत आणि यांच्या 32% जागा कमी केलेल्या आहेत. आणि काय सांगतात हे? आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलेत हायकोर्टाने तुमच्या चॅनलवर जबाबदारीने सांगतो की महाराष्ट्राला आणि हरियाणाला वोटर लिस्ट 3 महिन्याच्या आत देण्याचा निर्णय हायकोर्टाने केलेला आहे. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही फुटेज देण्याचा अधिकार आहे. सीसीटीव्ही फुटेज लावतात कशाला? करोडो रुपये सीसीटीव्ही फुटेज मध्ये घालता कशाला? सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे लावता कशाला? करोडो लोकांचा पैसा खर्च कशाला? काय मजा करायला करता का? हा याच्यासाठीच करता की हे सगळं रेकॉर्ड पारदर्शकपणे जतन केलं पाहिजे. उद्या कुणी आक्षेप घेतला लोकशाहीमध्ये तर त्याला ते दाखवता आलं पाहिजे. मग तुम्ही काय मनमानी सीसीटीव्हीचे कॅमेरे लावताय काय? व्हॉट नॉनसेन्स, काय बोलताय? अतिशय बरं, मला वाटतं जे तांत्रिक प्रश्न गोपाळ तिवारीजी तुम्ही आणि रुबेन आपण उपस्थित केलेल्या या तांत्रिक प्रश्नांचं उत्तर अनंत कळसे योग्य रीतीने देऊ शकतील. अनंत कळसेजी, तुम्ही स्वतः देखील म्हणाला होतात की स्वायत्त संस्था आहे, निवडणूक आयोग जो आहे तो कुठल्याही दबावाखाली काम करत नाही. मात्र ज्या वेळेला इतक्या सगळ्या देशभरातल्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोग काम करत असतं, कोट्यवधींचा पैसा खर्च होत असतो, मात्र 45 दिवसाचा जो डेटा आणि त्याला गायब करणं असेल किंवा त्याला काढून टाकणं असेल त्याविषयी अनंतजी मला आपल्याला विचारायचं आहे की खरोखरच कुठेतरी डेटा मिसयूज होतो अशी काही उदाहरणं भारताच्या इतिहासामध्ये आहेत का? भारताच्या निवडणुकीच्या इतिहासात आहेत का? अनंत कळसे. एक स्पष्ट आहे की डेटा मिसयूज होणं हे जरी घडत असेल, एखाद्या पक्षाला असं वाटत असेल की याचा दुरुपयोग केला जातो या डेटाचा, त्यामुळे कदाचित 45 दिवसाचा नियम केला. पण माझं एक स्पष्ट मत आहे, निवडणूक आयोग हे स्वायत्त संस्था आहे आणि तिला तिचे नियमन करण्याचे संपूर्ण अधिकार आहे. जसे कॉम्प्ट्रोलर आणि ऑडिटर जनरल आहे. अनंत सर, थोडं माफ करा, मी आपल्याला थांबवतो. आपला चेहरा व्यवस्थित प्रेक्षकांना पाहता येत नाहीये. आपली फ्रेम ऍडजस्ट कराल तर बरं होईल आपल्या प्रेक्षकांना पाहताना. बोला अनंत सर. हा संपूर्ण अधिकार आर्टिकल 324 प्रमाणे निवडणूक आयोगाला आहे. आणि समजा एखाद्याला हा निर्णय मान्य नसेल तर ज्युडिशियल रिव्ह्यू हा जो न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आर्टिकल 32 आणि 226 प्रमाणे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला दिलेला आहे, त्या अन्वये त्यांना दाद मागता येऊ शकेल. कुठल्याही पक्षाला असो, व्यक्तीला असो, की सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात या घटनात्मक तरतुदीचा आधार घेऊन त्यांना दाद मागता येईल. असं जर वाटलं की हा मिसयूज होतोय एखादा डाटा किंवा एखादा माहिती, तर तो मार्ग, संविधानिक मार्ग आपल्याला उपलब्ध आहे. त्यामुळे आयोगावर त्या स्वायत्ततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे लोकशाही संवर्धनाच्या दृष्टीने योग्य नाही असं माझं एक मत मी या संदर्भात व्यक्त करू इच्छितो. आणि एखाद्या पक्षाला, एखाद्या व्यक्तीला असं वाटलं तर त्यांनी न्यायालयात दाद मागावी. त्याचे संपूर्ण मार्ग आपल्याला उपलब्ध आहे आणि सर्वोच्च न्यायालय हेवियस कॉर्पस, मेंडॅमस, प्रोहिबिशन, सर्शुरारी या वेगवेगळ्या रीतच्या माध्यमातून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न निश्चित करेल. काय केलं जाऊ शकतं हे अनंत सर आपण सांगण्याचा प्रयत्न केला. आपली वेळ खरं तर संपत आलेली आहे. तिन्ही मान्यवरांकडे मी येतोय. अगदी थोडक्यात मला आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. ते म्हणजे असं की राहुल गांधींना असं का वाटतं गोपाळ तिवारीजी की ज्यांनी पुरावे देणं गरजेचं आहे तेच पुरावे नष्ट करण्याचा आरोप आपल्या पक्षाकडून निवडणूक आयोगावरती केला जातोय, असं का? अगदी थोडक्यात गोपाळजी. तथ्याशिवाय हे बोलत नाहीये हे लक्षात घ्या. ते संविधानिक पदावर आहे, संसदेत पण बोललेले आहे, पत्रकार परिषद घेऊन बोललेले आहेत, 13 भाषेमध्ये देशातल्या वृत्तपत्रांमध्ये लेख लिहिलेले आहेत. त्याचा एकही समाधानकारक उत्तर दिलेलं नाही. आणि त्याच्यामध्ये ते एक काही निर्णय झाला याचा अर्थ काँग्रेस लगेच सत्तेवर आली असं होत नाही. परंतु जी पारदर्शक निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाकडनं अपेक्षित आहे ती पार पाडली जात नाहीये, याच्याकरता ते आरोप केलेले आहेत. बरं रुबेनजी, पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतंय एका बाजूला काँग्रेस, मात्र कुठेतरी पुरावे मिळत राहावे, वर्षभर ते टिकावे असं आपल्या पक्षाला वाटतं का?
तर हे जे निवडणूक आहे ते बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे आणि इलेक्शन कमिशनला जेव्हा लोक प्रश्न विचारता किंवा राजकीय पक्ष प्रश्न विचारता तर इलेक्शन कमिशनने त्याचं उत्तर द्यावं. आज टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करावा आणि इलेक्शन कमिशननी उत्तर नाही दिलं तर आम्ही इंग्रजीत म्हणतो that election commission has to be like Caesar's wife, should be above suspicion. तर संशयाच्या पलीकडे इलेक्शन कमिशन असलं पाहिजे आणि इलेक्शन कमिशनचं जी ही रवैया आहे त्यात लोकांचं म्हणजे विश्वास कुठेतरी तुटतोय आणि हे मोठं प्रॉब्लेम आहे लोकशाहीसाठी, भारताच्या लोकशाही. नवनाथ बन, मला एक विचारायचं आहे की ज्या वेळेला राजकीय पक्षच निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यावेळेला मतदारांनी निवडणूक आयोगाकडे कसं पाहावं? विशालजी, खरं तर ज्या पद्धतीने काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने आरोप केले त्यांच्या पुढे कोर्टामध्ये जाण्याचा पर्याय, परंतु काँग्रेसचा कोर्टावरही विश्वास नाहीये. यांचा विश्वास फक्त परदेशामध्ये जायचा आणि भारताची बदनाम करायची एवढ्याच गोष्टीवर आहे. सर्वसामान्य नागरिकांचा या सगळ्या व्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाला येतात आणि आपल्याला जो हवा आहे तो पक्ष निवडून देतात. हाच लोकशाहीचा खरा विजय असतो. लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने प्रत्येकाच्या मताला अधिकार असतो त्याच पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या संस्थेवर जेव्हा शंका असते तेव्हा कोर्टामध्ये जाता येते, त्या संदर्भात दाद देखील मागता येते. पण काँग्रेस ते कधीच करत नाहीत. राहुल गांधी यांना त्याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. त्यांना सातत्यानं आरोप करायचे, ते सुद्धा प्रसार माध्यमांमध्ये आरोप करायचे. निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दिली, त्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेले उत्तर देखील मान्य करायचं नाही. म्हणजे मला हवं ते निर्णय दिला तरच मी मान्य करतो, अन्यथा मी तो निर्णय मान्य करणार नाही, अशा पद्धतीची राहुल गांधी यांची पद्धत आहे. बरं गोपाळ तिवारीजी, न्यायालयाचा मार्ग निवडणार का एका वाक्यात? अर्थात न्यायालयामध्ये अनेक प्रकरणं प्रलंबित आहे. आपल्या माहिती करता सुप्रीम कोर्टामध्ये इलेक्शन पिटिशन, अनेक नेमणुका, अनेक विषय प्रलंबित आहेत आणि या विषय देखील आता 21 जुलैला सुनावणी ठेवली आहे त्यांनी या ज्या निर्णयावर. आजचीच दुपारची बातमी आहे माझ्याकडे. तर त्यामुळे हे बघा, आम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. हे आतामध्ये जे कोण प्रशासनाचे प्रतिनिधी कोण होते मला माहित नाही, अनंत कळसे आपल्यासोबत पण अपेक्षित जबाबदारीने उत्तर मिळाली नाही हे देखील मी क्लिअर सांगतो. काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आणि कळसे सर कोण आहे ते माहित नाही यांना. असे नेते आहेत काँग्रेसकडे, त्यामुळे काँग्रेसचं काय होईल हे आपण बघू शकतो. कुठली बाजू न घेता पाहिजे. बरोबर आहे. निपक्षपातीपणानं निर्णय समोर येणं आवश्यक आहे. मतदार राजा मतदान करून येतो, निवडणूक आयोगाच्या मतपेटीमध्ये आपला निर्णय देतो. मात्र राजकीय पक्ष ज्या वेळेला निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यावेळेला मतदारांनी कुणाकडे पाहावं हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. धन्यवाद अनंत कळसे सर, धन्यवाद नवनाथ बन, धन्यवाद गोपाळ तिवारी आणि रुबेन. आपण या चर्चासत्रामध्ये आमच्या सोबत जोडला गेला होता त्यासाठी.